नमस्कार मित्रांनो, सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनेलवर मी सागर डुबल तुम्हा सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत करतो. नुकतेच आपण भारतीय राज्यघटना या विषयावरील व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच सिरीजमध्ये आज आपण पुढचा चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. ओके. आता पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे दोन घटक आहेत ते आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत असं म्हटलं तरी चालेल. दिवसातून एकदा तरी आपण त्यांचे नाव घेत असतो किंवा नाव काढत असतो. मात्र त्या पदाबद्दल आपल्याला किती माहिती आहे ते आता आपल्याला जज करायचं आहे. ओके. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत त्या माहित करून घ्यायच्यात. परीक्षेच्या दृष्टीने जर या चॅप्टरचा महत्त्व बघितलं तर हार्डली एखादा प्रश्न या चॅप्टर वरती पडतो. पण वर्षभरात जेवढ्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये 100% या 2 चॅप्टर्स वरती एका दुसरा प्रश्न तर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आता हे चॅप्टर्स असे आहेत की ज्याच्यावरती जवळपास सर्व कॅन्डिडेट्सचे प्रश्न बरोबरच येतात. ओके. प्रश्न चुकण्याचा स्कोप खूप कमी राहतो. मात्र या चॅप्टर्स मधला पंतप्रधान मुख्यमंत्री अशा पद्धतीचे जे चॅप्टर्स आहेत तर त्याच्यामधला जो फॅक्च्युअल डाटा आहे तो फारसा आपल्या लक्षात राहत नाही आणि परीक्षेला एखाद्या वेळेस जर त्याच टॉपिक वरती प्रश्न आला त्याच मुद्द्यांवरती प्रश्न आला तर ते चुकण्याची शक्यता जास्त राहते. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण असा फॅक्च्युअल डेटा आणि जे काही कन्सेप्च्युअल क्लिअरन्स आहे तर ते दोन्ही वरती सुद्धा विशेष फोकस केलेला आहे. ठीक आहे. तर हे व्हिडिओज बघून नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर आता पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ह्या दोन गोष्टी आपण काय केलेल्या आहेत तर कम्पॅरेटिव्हली इथं चार्टमध्ये टाकलेल्या आहेत. ठीक आहे. की जेणेकरून ह्या प्रत्येकासाठी वेगळं पाठांतर द्यायची आवश्यकता नाहीये. एकामध्येच त्या दोन्ही गोष्टी सुद्धा कव्हर होतील. ठीक आहे. ठीक आहे. तर आता बघा, हे कम्पॅरेटिव्हली आपल्याला बघायचंय. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे दर्जा. ओके. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. तर पंतप्रधान हा कसा आहे तर केंद्र सरकारचा प्रमुख असतो आणि मुख्यमंत्री हा राज्य सरकारचा प्रमुख आहे. ठीक आहे. आता त्यांच्या नियुक्तीशी संबंधित कलम बघायचे आपल्याला. तर कलम 75 मध्ये पंतप्रधानाची नियुक्ती दिलेली आहे आणि कलम 164 मध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती आहे. मग आता नियुक्ती कोण करतं? पंतप्रधानाची नियुक्ती करतात भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे. आता भले त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतील तरी सुद्धा पंतप्रधानांची निवड आणि त्यांची नियुक्ती याच्याबाबत घटनेमध्ये काही विशेष प्रक्रिया दिलेली नाहीये. बघा, भले पंतप्रधान हा एखादा कॅन्डिडेट जो पंतप्रधान बनतो तर तो कसा पंतप्रधान बनतो याची घटनेमध्ये काय प्रक्रिया आहे का नाही, तर जो कुठला पक्ष ज्या पक्षाला बहुमत असेल, ओके, असा पक्ष काय करत असतो तर आपल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून तिथं नॉमिनेट करत असतो किंवा पंतप्रधान म्हणून निवडत असतो. ठीक आहे. तर जनता ऍज सच एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडत नाही, तर भारतामध्ये त्याला काय करते तर लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडला जातो. ओके. आणि मग त्याच्यातून पंतप्रधानाची पुढे जाऊन निवड होते. ठीक आहे. तर लोकसभेमध्ये कुठल्याच पक्षाला जर बहुमत नसेल, ठीक आहे, कुठल्याच पक्षाला जर बहुमत नसेल तर राष्ट्रपती आपला स्वविवेकाधिकार वापरून पंतप्रधानांची नियुक्ती करतो. म्हणजे जर कोणत्याच पक्षाला बहुमत नाहीये, ठीक आहे, अशा वेळी राष्ट्रपती काय करेल तर ज्या पक्षाला जास्त जागा आहेत त्या पक्षाच्या नेत्याला कॉल करेल सरकार स्थापनेसाठी आणि मग त्या नेत्याला काय करेल तो पंतप्रधान म्हणून तिथं अपॉइंट करेल. ठीक आहे. मग आता बघा, एखाद्या पक्षाला जर बहुमत नसेल, ओके, तर तो एखाद्या पक्षाला बोलावू शकतो, कॉल करू शकतो, हे तर तुम्हाला मी सांगितलं. आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या आत लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाची मांडणी होते. ओके. आणि मग जर त्या संबंधित पक्षाने हा विश्वासदर्शक ठराव जर जिंकला तर ते सरकार पुढे सत्तेवर कंटिन्यू राहतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रपतींनी या संबंधीचा जो स्वविवेक अधिकार आहे तर तो 1979 मध्ये वापरलेला आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी मोरारजी देसाई सरकार पडल्यानंतर राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी युतीचे सरकार चरण सिंग यांची काय केलेली आहे पंतप्रधानपदी नियुक्ती केलेली होती. ठीक आहे. तर पंतप्रधानांचं ज्यावेळी आकस्मिक निधन आणि जर त्यांना कुठलाही उत्तराधिकारी नसला तर राष्ट्रपती काय करतात त्यांच्या स्वविवेकाधिकारानुसार पंतप्रधानांची नियुक्ती करतात. ठीक आहे. तर याचं उदाहरण आहे का तर 1984 मध्ये ज्यावेळी इंदिरा गांधींचा मृत्यू झालेला होता त्यावेळी ज्ञानी झैल सिंग यांनी एक नवीन पद्धत अवलंबली. त्यांनी काय केलं, डायरेक्टली राजीव गांधी यांची पीएम पदी नियुक्ती केली. तर यावेळी इथपर्यंत म्हणजे राजीव गांधींची पंतप्रधानपदी नियुक्ती होईपर्यंत भारतामध्ये पंतप्रधानाचे अकाली मृत्यू झाल्यास काय केलं जात होतं, काळजीवाहू पंतप्रधान नेमला जात होता. कसा? काळजीवाहू पंतप्रधान. पण इथं ज्ञानी झैल सिंग यांनी काय केली तर ही प्रथा मोडून काढली. ठीक आहे. आता दिल्ली हायकोर्टचा एक निर्णय आहे 1980 मध्ये. काय निर्णय आहे तर पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यापूर्वी
लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. काय नाही? बहुमत सिद्ध करायची आवश्यकता नाही. एका महिन्यानंतर बहुमत सिद्ध करता येऊ शकतं. ओके. एका महिन्याच्या आत बहुमत काय केलं पाहिजे? सिद्ध केलं पाहिजे. मग याचे उदाहरण जर बघितले तर चरण सिंग असतील, व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, गौडा आणि अटल बिहारी वाजपेयी यांची जी सरकार आहेत, तर ते अशाच पद्धतीने सत्तेवरती आलेले आहेत, की पहिल्यांदा त्यांनी सरकार स्थापन केलं आणि नंतर बहुमत सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. तर कोणत्याही गृहाची व्यक्ती पंतप्रधान बनू शकते का? तर येस. कुठल्याही गृहाची व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. किती काळासाठी होऊ शकते? तर मॅक्झिममली 6 महिन्यांसाठी होऊ शकते. ओके. त्या दरम्यान काय केलं पाहिजे? त्या दरम्यान तिनं कुठल्या तरी गृहाचं सदस्यत्व मिळवलं पाहिजे. एक मिनिटं, इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. कोणत्याही गृहाची सदस्य नसणारी व्यक्ती टाकलं पाहिजे इथं. ओके. कोणत्याही गृहाचे सदस्य नसणारी व्यक्ती. कोणत्याही गृहाचे सदस्य नसणारी जी व्यक्ती आहे. ओके. तर ती काय होते? व्यक्ती जी आहे ती सुद्धा पंतप्रधान बनू शकते. मात्र तिने काय केलं पाहिजे? 6 महिन्याच्या आत काय केलं पाहिजे? आपलं सदस्यत्व घेतलं पाहिजे. कुठल्याही सभागृहाचं सदस्यत्व तिने घेतलं पाहिजे. ओके. आता मग ते वरिष्ठ सभागृह असू देत किंवा कनिष्ठ सभागृह असू देत. ब्रिटनमध्ये मात्र तशी तरतूद नाहीये. ब्रिटनमध्ये काय करावं लागतं? तर ब्रिटन मधला जो पंतप्रधान आहे तर तो कनिष्ठ सभागृहातूनच निवडला जातो. ओके. कनिष्ठ सभागृहामधूनच. ठीक आहे. आता ज्या तरतुदी पंतप्रधानासाठी लागू आहेत तर त्याच राज्यपालासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यासाठी सुद्धा लागू आहेत. इकडे पंतप्रधानाची नियुक्ती जसं राष्ट्रपती करतात त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्याची जी नियुक्ती आहे तर ते राज्यपाल करत असतात. ठीक आहे. बाकीच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत म्हणजे कुठल्या, की त्याच्या नियुक्तीची पद्धत घटनेमध्ये नाहीये ती सुद्धा सेम आहे. बहुमत नसणाऱ्या जर नसेल तर राज्यपाल विवेकाधिकार वापरून मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात. मग एका महिन्याच्या आतमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडायचा असतो किंवा कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसणारा, विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य नसणारा व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. मात्र 6 महिन्याच्या आत तिनं मेंबरशिप घ्यायचे. या ज्या बाकीच्या सगळ्या तरतुदी आहेत तर त्या पंतप्रधानाप्रमाणेच मुख्यमंत्र्यालाही लागू आहेत. दोन्ही सुद्धा तरतुदी सेमच आहेत. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे शपथ. ओके. पुढचा मुद्दा कुठला आहे? शपथ. आता शपथेबद्दल बघूयात आपण. ठीक आहे. तर पंतप्रधानाला शपथ देण्याचं काम कोण करतो? तर राष्ट्रपती करतो. ठीक आहे. मग पंतप्रधानाची जी शपथ आहे, शपथेचं किंवा जे पदाचं प्रारूप असतं. ओके. शपथेचं प्रारूप ते केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच असतं. आता इथं थोडं ट्रॅप होऊ शकतं बघा. लक्षात ठेवा, पंतप्रधान कधीही पंतप्रधान म्हणून शपथ घेत नाही, तर तो केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतो. लक्षात आलं? जर तिथं परीक्षेमध्ये स्टेटमेंट आलं की पंतप्रधान पदाची शपथ राष्ट्रपती देतात तर ते चुकीचं आहे. तर पंतप्रधानांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ दिली जाते. ठीक आहे. इकडं जर बघितलं मुख्यमंत्र्याचं तर सेम तसंच आहे. मुख्यमंत्र्याच्या पदाचे आणि गुप्ततेचे शपथेचं जे प्रारूप आहे तर ते इतर मंत्र्यांप्रमाणेच असतं. तो पंतप्रधान पदाची शपथ न घेता काय घेतो? केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतो. ठीक आहे. आता जर कार्यकाल बघितलं तर कार्यकाल किती आहे? तर कार्यकाल निश्चित नाही. ओके. इथं 5 वर्ष म्हणायचं नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांचा कार्यकाल निश्चित नाहीये. ठीक आहे. मग कार्यकाल किती असतो? तर पंतप्रधानांचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. मुख्यमंत्र्याचा कार्यकाल राज्यपालाच्या मर्जीवर अवलंबून असतो. ठीक आहे. हे 2 गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. मात्र मात्र राष्ट्रपतीच्या मर्जीवर कार्यकाल असला किंवा इकडे राज्यपालाच्या मर्जीवर मुख्यमंत्र्याचा कार्यकाल असला तरी सुद्धा हे दोघं सुद्धा, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोघं सुद्धा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना आपल्या मर्जीने त्यांना वाटेल तेव्हा त्या पदावरून दूर करू शकत नाहीत. ओके. मग कधी दूर करू शकतात? ज्यावेळी पंतप्रधानांनी काय करतील किंवा त्यांचं जे सरकार आहे ते ज्यावेळी लोकसभेचा विश्वास गमावतील तेव्हाच राष्ट्रपती त्यांना पदच्युत करू शकतात. ओके. कुठला म्हटलंय? लोकसभेचा विश्वास म्हटलेला आहे. पूर्ण संसदेचा विश्वास म्हटलेला नाहीये. कारण आपण बघितलं की जे 75 जे आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि इकडं विधानसभेचा विश्वास म्हटलेला आहे. ओके. पूर्ण विधिमंडळाचा विश्वास नव्हे. ओके. तर तो ज्यावेळी विधानसभेचा विश्वास ज्यावेळी सरकार गमावेल राज्यामधलं त्याच वेळी राज्यपाल त्यांना पदच्युत करू शकतो. ठीक आहे. मग आता ज्यावेळी सरकार लोकसभेचा विश्वास गमावतं त्यावेळी पंतप्रधान काय करतो? राजीनामा देतो. इकडे विधानसभेचा विश्वास गमावला की मुख्यमंत्री राजीनामा देतो. ठीक आहे. आता त्याचे वेतन आणि भत्ते. तर लक्षात ठेवा, पंतप्रधान
पंतप्रधानाचे जे वेतन भत्ते आहेत तर ते संसद ठरवत असते आणि पंतप्रधानांना मिळणारे वेतन भत्ते हे संसद सदस्य एवढेच असतात. लक्षात ठेवा, त्यांना मिळणारी सॅलरी ही पंतप्रधान म्हणून दिली जात नाही, तर ती सॅलरी त्यांना संसदेचे सदस्य म्हणून दिली जाते. ओके, त्यांच्या एवढंच त्यांचं वेतन असतं. ठीक आहे. मात्र सॉरी, इकडे राज्यामध्ये जर बघितलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्याची जी सॅलरी आहे तर ते राज्य विधिमंडळ ठरवतं. ठीक आहे, आणि त्यांची जी सॅलरी आहे ते विधिमंडळाच्या सदस्यांनी एवढीच असते. ओके, इथं गफलत करायची नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कार्य बघा दोघांची सुद्धा. तर पहिलं कार्य म्हणजे मंत्र्याच्या नावाची शिफारस राष्ट्रपतीला करणे. ठीक आहे. बघा, मंत्र्यांना अपॉइंट करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो राष्ट्रपतींना आहे, केंद्रीय मंत्र्यांना. ठीक आहे. आपण त्या राष्ट्रपतीच्या चॅप्टर मध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की जर मतभेद झाला तर ते एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात. ठीक आहे. मंत्र्याला पदच्युत करण्याचा अधिकार त्यांचा आहे का? नाहीये. मात्र पदच्युत करण्याचा सल्ला ते राष्ट्रपतींना देऊ शकतात. लक्षात ठेवा, पंतप्रधान कुठल्याही मंत्र्याला पदच्युत करू शकत नाहीत, मात्र ते फक्त पदच्युतीचा सल्ला देऊ शकतात राष्ट्रपतींना. ठीक आहे. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीचे ते अध्यक्षस्थान भूषवतात आणि बैठकीमधल्या निर्णयांवर आपला प्रभाव पाडतात. ठीक आहे. विविध मंत्रालयाच्या कामकाजाबाबत ते काय करतात? मार्गदर्शन सुद्धा करतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, मगाशी वरती बघितलं आपण की पंतप्रधानाचा राजीनामा ज्यावेळी तो लोकसभेत विश्वास गमावतो त्यावेळी तो देतो. बरोबर आहे. मग प्रत्येक मंत्र्याला सेपरेटली राजीनामा द्यावा लागतो का? तर नाही. पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. ठीक आहे. आणि पंतप्रधानाच्या राजीनाम्यानंतर किंवा मृत्यूनंतर मंत्रिमंडळ मात्र काम करू शकत नाही. मंत्रिमंडळ काय होतं? बरखास्त होतं किंवा पूर्णपणे विसर्जित होतं. पण अन्य मंत्र्याचा किंवा जर एखाद्या दुसऱ्या मंत्रिमंडळाने जरी पूर्ण राजीनामा दिला तरी सुद्धा मंत्र्याच्या मृत्यूनंतर किंवा राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ मात्र विसर्जित होत नाही. मात्र हे जर पंतप्रधानाच्या बाबतीत असेल तर मंत्रिमंडळ विसर्जित होतं. मंत्र्याचा मृत्यू किंवा राजीनामा झाला तर फक्त तेवढंच पद रिक्त होतं. ठीक आहे. सेम जसं इकडे पंतप्रधानाची तरतूद आहे तीच मुख्यमंत्र्याला सुद्धा लागू आहे राज्यामध्ये. ठीक आहे. आता राष्ट्रपती किंवा राज्यपाला संबंधित प्राईम मिनिस्टर किंवा सीएम ची कर्तव्य जे आहेत तर ती काय बघा. तर पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातला काय असतो? दुवा असतो. ओके, राष्ट्रपती किंवा मंत्रिमंडळातला दुवा आहे आणि इकडे मुख्यमंत्री हा राज्यपाल किंवा मंत्रिमंडळ ह्याच्यातला दुवा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपाल कोणाच्या नियुक्तीबाबत प्राईम मिनिस्टरचा सल्ला घेतात. तर जे आपण राष्ट्रपतीमध्ये बघितलं होतं की महान्यायवादी असेल, कॅग, चे अध्यक्ष सदस्य, इलेक्शन कमिशनर्स असतील, वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य असतील, तर ह्या सगळ्यांच्या नियुक्तीमध्ये प्राईम मिनिस्टर राष्ट्रपतींना सल्ला देतात. सेम तसं तिकडे सुद्धा आहे बघा. चे अध्यक्ष म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष सदस्य, राज्य निवडणूक आयुक्त असेल किंवा राज्य वित्त आयोगाचे सदस्य अध्यक्ष असतील, तर सगळ्यांच्या नियुक्तीमध्ये मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतो. ठीक आहे. आता संसद आणि विधानसभा संबंधी पीएम आणि सीएम चे अधिकार काय आहेत बघा. ठीक आहे. तर पहिला आपल्या अधिकारामध्ये काय येतं बघा. तर पंतप्रधान हा कनिष्ठ गृहाचा नेता असतो. ठीक आहे. मग संसदेचं अधिवेशन बोलावणं असेल, ते तहकूब करणं याच्या बाबत तो काय करतो? सल्ला देतो. कुणाला सल्ला देतो? राष्ट्रपतींना सल्ला देतो. ठीक आहे. लोकसभा विसर्जित करण्यासंबंधीचा सल्ला पण तो राष्ट्रपतींना देत असतो आणि संसदेमध्ये सरकारचे धोरण सुद्धा तोच घोषित करत असतो. या सेम गोष्टी इकडे मुख्यमंत्र्याला सुद्धा लागू होतात. ठीक आहे. तर शेवटचे दोन मुद्दे बघा. इतर अधिकार आणि कार्य. तर परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये सुद्धा त्याची भूमिका महत्वाची असते. तो केंद्र सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो. ठीक आहे. केंद्र सरकारचा प्रमुखच तो आहे, त्यामुळे तोच मुख्य प्रवक्ता आहे. आणि आपत्कालीन स्थितीमध्ये तो राजकीय स्तरावर आणीबाणीचा प्रमुख असतो. शिवाय सत्तारूढ पक्षाचा तो नेता आहे आणि सेवांचा सुद्धा राजकीय प्रमुख असतो. ठीक आहे. तर जशा या गोष्टी इकडे तशा या गोष्टी मुख्यमंत्र्याला इकडे लागू होतात. ठीक आहे. मात्र इथं एक गोष्ट आहे बघा की राज्यपालाला स्वविवेकाधिकार असल्यामुळं राज्य प्रशासनामध्ये मुख्यमंत्र्याचे जे अधिकार आणि त्याच्या ज्या भूमिका आहेत तर याच्यामध्ये मात्र थोडीशी घट झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यपद भूषवणं. तर लक्षात ठेवा, पंतप्रधान हा वेगवेगळ्या आयोगांचा आणि परिषदांचा अध्यक्ष असतो. तर कुठला आयोग? फॉर एक्झाम्पल नीती आयोग आहे. नीतीच्या अगोदर असणारा प्लॅनिंग कमिशन होतं, तर त्याचा सुद्धा प्राईम मिनिस्टरचा अध्यक्ष असायचा. त्याच्यानंतर आंतरराज्य परिषद आहे, एनडीसी आहे. ओके. राष्ट्रीय एकात्मता परिषद, राष्ट्रीय जलसंसाधन परिषद, या सर्व संस्थांचा पंतप्रधान हा अध्यक्ष असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीनं
राज्य नियोजन मंडळाचा मुख्यमंत्री हा अध्यक्ष असतो. ठीक आहे. आणि त्याच्याशिवाय जे विभागीय परिषद आहेत, ओके, ह्या विभागीय परिषदांचा रोटेशन पद्धतीने पण मुख्यमंत्री हा कसा असतो तर उपाध्यक्ष असतो. ओके, विभागीय परिषदांचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. ठीक आहे. आणि आंतरराज्य परिषद असेल, एनडीसी असेल किंवा नीती आयोग असेल, तर यांचे किंवा जी राष्ट्रीय एकात्मता परिषद आहे, राष्ट्रीय जलसंसाधन परिषद आहे, या परिषदांचे संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री काय असतात तर सदस्य असतात. ठीक आहे. तर हा एकदम छोटासा चॅप्टर आहे. फार काय याच्यामध्ये नाहीये. फक्त एक गोष्ट याच्यामध्ये करून ठेवा तुम्ही, की पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाल आणि त्यांचा पक्ष आणि भारताचे पंतप्रधान, त्यांचा कार्यकाल, त्यांचा पक्ष आणि त्यांची काय वैशिष्ट्य असतील तर त्याचा एक चार्ट बनवून ठेवा. परीक्षेवर या चॅप्टर वरती प्रश्न विचारला जातो. त्या इन्फॉर्मेशनवर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर इथं सुरुवातीला मी हीच इन्फॉर्मेशन क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. आणि शिवाय याच्यामध्ये पंतप्रधानांच्या भूमिकाबद्दल कुणी काय काय मत मांडलेलं आहे त्याचा एक चार्ट मी नोट डाऊन केलेला आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा चार्ट नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूयात. कुणाला काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. मी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या सेवा सामाजिक विकास संस्थेच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.